नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत डीएपी खताबद्दल संपूर्ण माहिती. बरेचसे शेतकऱ्यांना ही माहिती नाही आहे. डीएपी खताचा वापर योग्य कसा करावा जेणेकरून उत्पादन चांगलं मिळेल. दुसरी गोष्ट जे आपलं सेंद्रिय शेणखत आहे त्याच्यासोबत जर तुम्ही डीएपी दिलं तर फार चांगला फायदा होतो. डीएपी मध्ये काय आहे? दोन घटक आहे. आपल्याला माहितच आहे नत्र आणि स्फुरद. तर मित्रांनो नत्र 100 किलोला 18% आहे आणि स्फुरद 100 किलोला 46% आहे. तर स्फुरदचा प्रॉब्लेम काय आहे? स्फुरद हे जमिनीत दिल्यावर एकदम हालचाल करत नाही. ती म्हणजे जमिनीत या जागेवरून दुसऱ्या जागेत जात नाही. तर ते तिथंच पिकाला उपलब्ध झालं पाहिजे. त्यासाठी डीएपी जवळ दिल्या गेलं पाहिजे. आणि अतिउष्ण वातावरण किंवा जास्त पाऊस त्याच्यामध्ये जर आपण डीएपी खत दिलं तर त्यातला जो 18% नत्र आहे तर ते काय होते मित्रांनो, एक तर जास्त उष्ण वातावरण असलं तर हवेत उडून जाते म्हणजे नत्र मिळत नाही. आणि जास्त पाणी कधी पडलं तर ते पाण्यासोबत वाहून जाते. तर आपल्या पिकाला नत्र मिळत नाही डीएपी मधून. आणि स्फुरद स्फुरद काय होते, हे जमिनीत दिल्यावर योग्य हालचाल होत नाही त्याची. त्यामुळे आपल्याला बियाण्याशी एकदम संपर्क न येता थोडंसं जास्त दूर न देता थोडं जवळ कधी दिलं तर ते पिकाला उपलब्ध होऊ शकते. आणखी महत्वाचं, जमिनीमध्ये जे लोह आहे, अल्युमिनियम आहे, त्यासोबत हे स्फुरद घट्ट बांधल्या जाते. तर ते पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणून तुम्ही डीएपी खत देताना योग्य पद्धतीत द्या, माती परीक्षण करून द्या. आणखी महत्वाचं एक असं की डीएपीचा अतिवापर जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये केला तर जे झिंक नावाचं अन्नद्रव्य आहे जमिनीतून पिकाला मिळते तर ते पण कमी मिळण्याची शक्यता, त्याची कमतरता येऊ शकते. तर डीएपी खत वापरा, खूप चांगलं खत आहे. योग्य त्याचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ मी बनवणार तर तुमच्या कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असले तर सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू, सविस्तर माहिती देऊ. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि जे होतकरू शेतकरी आहे ज्यांना असं वाटते की आपल्या पिकामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे आणि चांगले पैसे मिळाले पाहिजे तर त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.